स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। खानला लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचवणारा रिक्षा चालक हॉस्पिटलमध्ये नेताना सैफची अवस्था कशी होती, केलं सविस्तर वर्णन। सैफ अली खानवरच्या हल्ल्याचा तपास करण्याकरता तब्बल 35 टीम तयार। मुंबई पोलिसांच्या 20 तर क्राईम ब्रांचच्या 15 टीम करणार तपास। सैफने हल्ल्यावेळी दाखवलेल्या धाडसाचं लीलावतीच्या डॉक्टरांकडूनही कौतुक। रक्तबंबाळ अवस्थेत एखाद्या घायाळ सिंहासारखा तैमूरला घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्याची डॉक्टरांनी दिली माहिती। अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यातही झाला होता घुसखोरीचा प्रयत्न। सैफ आणि शाहरुखच्या घरात घुसणारा एकच असल्याचा पोलिसांचा संशय। वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावानं पुण्यामध्ये आणखी 3 फ्लॅट। इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहिती समोर। हडपसरच्या एमनोरामध्ये 2 आणि खडकीला 1 फ्लॅट। गोळीबार आणि दुहेरी हत्येनं बीड जिल्हा हादरला। आष्टीमध्ये जमावाच्या हल्ल्यामध्ये 2 सख्या भावांची निर्घृण हत्या। अंबाजोगाई जमिनीच्या वादातनं हवेमध्ये गोळीबार। बारामती तालुक्यात वडिलांनीच केली 9 वर्षाच्या मुलाची भिंतीवर डोकं आपटून हत्या। अभ्यास करत नसल्याच्या रागातनं खून। पोलिसांनी अंत्यविधी थांबवून केली उत्तरीय तपासणी। पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यातल्या दिरंगाईची होणार चौकशी। महसूल मंत्र्यांनी घेतली दखल। आजच बैठक घेऊन दोषींवर करणार कारवाई। पुणे नाशिक महामार्गावर मॅक्स ॲटो आणि आयशर टेम्पोचा अपघात। 9 जणांचा मृत्यू। धडकेनंतर चेंडूप्रमाणे ऑटो बुडाला बघ्याची माहिती। मृतांमध्ये 4 पुरुष, 4 महिला आणि 1 बाळाचाही समावेश। मनु भाकर, प्रवीण कुमार, डी मुकेश आणि हरमनप्रीतला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान। टाळ्यांच्या कडकडाटामध्ये जगभरात टंका वाजवणाऱ्यांचा गौरव।